माय चॅनल. आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजचा व्हिडिओ थोडासा इन्फॉर्मेटिव्ह जाणार आहे, खूप इन्फॉर्मेटिव्ह जाणार आहे. कारण केसांचे प्रॉब्लेम एवढे आहेत की प्रत्येकीकडे 4-5 तरी प्रॉब्लेम्स आहेत. या केसांचं काय करू मी, केस खूप गळत आहेत, केस वाढत नाहीयेत, डॅन्ड्रफ झाला, काहीच नाही तर केस खूप जास्त निस्तेज दिसत आहेत, खूप फ्रीजी होत आहेत. असे बरेचसे प्रॉब्लेम्स आपल्याला असतात. प्रत्येकीकडे 4-5 प्रॉब्लेम्स आहेत आणि आहेत कन्फर्मली. आता हे सगळे प्रॉब्लेम आपण घालवायचे कसे, तर एक उपाय आहे ज्याने सगळे प्रॉब्लेम्स तुमच्या कंट्रोलमध्ये येऊ शकतात. आणि बघा, म्हणजे ट्राय करा 21 डेज, 21 दिवसाचं एक चॅलेंज घ्या ज्यामध्ये तुम्ही हे रेग्युलरली कराल आणि तुमच्या केसांमध्ये नक्की तुम्हाला 100% फायदा किंवा मग एक बेटर तुमचे केस तुम्हाला मिळून जातील. केस गळणं कमी होईल, डॅन्ड्रफ पूर्णपणे जाईल आणि अजून बरेच 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 असे फायदे आहेत जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येतील. चला, जास्त प्रस्तावना न लावता व्हिडिओला सुरुवात करते. आणि सगळ्यात आधी तर लोखंडाची कढई घेतली मी, आणि तुमच्याकडे कुठलंही भांडं असलं लोखंडाचं तरीही चालेल, पण लोखंडाचंच हवं असं मला वाटतं. लोखंडामुळे ना आपल्या तेलामध्ये अजून छान गुणधर्म ऍड होणार आहेत आणि त्यामुळे आपलं तेल अजून जास्त बेनिफिशियल होणार आहे आपल्या केसांसाठी. आणि त्यामुळे एक टकाकी आपल्या केसांवरती येते. आणि हे खरं आहे, म्हणजे भांड्याने सुद्धा आपल्या कुठल्याही पदार्थामध्ये किंवा कुठल्याही आपल्याला आता ऑइल तयार करतो केसांसाठी, तर त्यामध्ये सुद्धा फरक पडणार आहे. त्यामुळे लोखंडाचं भांडं घ्यायचं कुठलंही. आणि त्यानंतर हे ऑइल घेतलंय मी. रोज तुमच्या वापरात असेल तेच तुम्ही तेल वापरायला घ्या. माझ्याकडे पीआरचं होतं म्हणून मी ते घेतलं आणि कोणी यूज करत नव्हतं स्पेशली. कारण काय होतं, ते पॅराशूट वरती आपला जसा विश्वास बसलेला आहे की खोबरेल तेल ते प्युअर असतं. तसं आहे की हे चांगल्या ब्रँडचं आहे. आणि मेन म्हणजे ना रॉ होतं, जे रॉ मिल्क वगैरे असतं, रॉ प्रोडक्ट असतात ना ते खूप जास्त प्युअर असे असतात. मग त्याच्यावरती विश्वास ठेवायला थोडंसं कठीण जातं, कारण ब्रँडेड प्रोडक्ट म्हटलं की ते एकतर अनोळखी असतात नॉर्मली. तर त्यामुळं आता तेल थोडंसं तापलं की त्यामध्ये टाकायचे आपल्याला मेथी दाणे. तर मेथी दाण्यामुळे केसांना पोषण मिळतं. थोडंसं कंडिशनिंगचं काम सुद्धा मेथी दाणे करतात आणि वाळतात केस. डॅन्ड्रफसाठी मेथी दाणे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत असं वाटतं मला. त्याचा कडवटपणा जो आहे त्यामुळे तुमचा डॅन्ड्रफ बऱ्यापैकी कमी होतो. आणि त्यातले त्यात आता यामध्ये आहे लिंबाचे पानं. आता लिंबाचे पानं बघा, तुम्ही भिजत घालून किंवा उकळून त्यामधलं पाणी जे आहे, उरलेलं पाणी, त्यामध्ये मिसळलेला अर्क, त्याने तुमचे केस धुवू शकता आणि त्यानंतर हे ऑइल यूज करू शकता. लिंबाच्या पाण्यामुळे खूप प्रमाणामध्ये केस गळती थांबते लवकर आणि त्याचबरोबर डॅन्ड्रफ सुद्धा कमी होतं. आणि यामध्ये आता बघा लिंबाची पानं टाकली आहेत, अंदाजे टाका. आणि त्यानंतर टाकायचं आहे ॲलोवेरा. ॲलोवेरा घरचं असेल तर ठीक, नसेल तर मग तुमच्याकडे पॅकेजिंगचं असेल तर ते थोडंसं नॉर्मल टेम्परेचरला ठेवा. म्हणजे एकतर त्याचं टेम्परेचर न टिकण्यासाठी खूप मॅनेज करून एका पॅकेटमध्ये भरलेलं असतं किंवा ट्यूबमध्ये भरलेलं असतं. त्यामुळे पॅकेटचं ट्यूबचं वापरणार असाल, वापरण्याआधी तुम्ही त्याला बाहेर काढून ठेवा. टेम्परेचर मेंटेन झालं की मग यामध्ये टाका आणि व्यवस्थित 1 मिनिट, फक्त 1 मिनिट ठेवायचे आणि त्यानंतर गॅस बंद करायचा आहे. आणि हे ऑइल आता थंड झालं की गाळणीच्या सहाय्याने गाळून त्याला स्टोअर करायचं. तुम्ही जेव्हा जेव्हा तेल वापराल तेव्हा तेव्हा नॉर्मली हे लावायचं. तेलाच्या कॉन्स्टंट युजमुळे तुमच्या केसांमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला फरक जाणवून येईल, डॅन्ड्रफ कमी होईल, केस गळती कमी होईल. तर अशा प्रकारच्या अजून टिप्स पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याचबरोबर लाईक आणि कमेंट सुद्धा करा. चला तर मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर उद्या परत ह्याच टाइमला दुसरा व्हिडिओ येईल, तोही पहा. थँक्यू सो मच. बाय बाय.